गोंडपिंपरी तालुक्यातील पोडसा येथे मनोरंजन क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या अनधिकृत जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि लाठी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली। या धाड सत्रात जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली। जुगार अड्ड्यांचा चालक, संयोजक आणि खेळणारे जण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली। महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागाने रक्षाबंधनाचे औचित्य साधून वीरांगना राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण उपक्रम सुरू केला। काल चंद्रपूर येथील नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमाचे लोकार्पण झाले। मुख्यमंत्री यांनी आभासी पद्धतीने कार्यक्रमाचे उद्घाटन केले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईक यांनीही आभासी पद्धतीने कार्यक्रमाची शोभा वाढवली। हा उपक्रम महिला सक्षमीकरणावर भर देणार आहे। बल्लारपूर तालुक्यातील सातनल चौकी हद्दीत पोलिसांनी पाळत ठेवून एका निळ्या रंगाच्या टाटा कंपनीच्या 4 चाकी वाहनातून परवान्याविना भंगार माल वाहतूक करणारे बालाजी रामचंद्र कोहले आणि युनुस युसुफ अली यांना अटक केली। बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने 8 ऑगस्ट रोजी रात्री केलेल्या या कारवाईत सुमारे 4,07,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ब्रह्मपुरी येथे जनसुरक्षा विधेयक रद्द करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि विद्यार्थ्यांना थकीत शिष्यवृत्ती तत्काळ द्या या मागण्यासाठी हुतात्मा स्मारक येथून मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे रूपांतर तहसील कार्यालयात सभेत झाले। जनसुरक्षा विधेयक विरोधात जिल्ह्यात ब्रह्मपुरीत प्रथमच हे आंदोलन करण्यात आले। या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणांनी शहर दुमदुमले। तहसीलदार मोहिनीश शेलवटकर यांनी 24 वर्षापासून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला चेक हद्दीबडी व देवडा खुर्दचा पाणद रस्ता गुरुवारी मोकळा करून दिला। यामुळे 14 शेतकऱ्यांची अडचण दूर झाली। जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार विशेष मोहीम राबवून हा रस्ता खुला करण्यात आला, ज्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। चिमूर तालुक्यात 8 ऑगस्ट रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे 2 गंभीर घटना घडल्या। पिंपळनेरी शिवारात गुरे चारताना तरुण शेतकरी गणेश बाऊराव दानरकर वय 33 यांच्यावर वीज कोसळून त्याच्या जागीच मृत्यू झाला। तर चिमूर शहरालगत तनिष कॉलनी परिसरात वीज पडून 5 म्हशी दगावल्या। माजी आमदार संजय दोटे यांनी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्याकडे धनादवी, मारुतीगुडा, निजाम गोंदी येथील आदिवासी कोलम शेतमजूर आणि मंजूर बांधवांची बनावट कागदपत्रे वापरून त्यांच्या नावे बँकेतून कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आणून दिला। या आदिवासी बांधवांना न्याय मिळावा अशी मागणी दोटे यांनी रेटून धरली। या चर्चेवेळी अनिल कौरासे, राजू कोडपे, बालाजी सोडाम व इतर आदिवासी कलाम बांधव उपस्थित होते।